महाराष्ट्र प्रदूषण नियम नियंत्रण मंडळ अधिसूचनेप्रमाणे विघटनशील पर्यावरण व अविघटनशील नियंत्रण कायदा 2016 नुसार पर्यावरण संरक्षण कायदा 1886 नुसार सिंगल प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे। तसेच थर्माकोल अवघड विघटनशील कचरा बंदी करण्यात आली असून अर्धापूर शहरातील सर्व फळ विक्रेते, किराणा दुकानदार, छोटे मोठे व्यापारी यांना प्लास्टिकच्या पिशव्या वापर केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। तसेच 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल। याची दक्षता घेऊन व्यापारी वर्गाने बंदी असलेले प्लास्टिक कॅरी बॅग वापरू नये अशा सूचना नगर पंचायत प्रशासनाने अर्धापूर शहरातील किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, फळे व भाजीपाला विक्रेत्यांना दिला असून व्यापाऱ्यांनी बंदी असलेले प्लास्टिक न वापरता शासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। जे व्यापारी बंदी असलेले प्लास्टिक वापरतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगर पंचायत प्रशासन यांनी दिला आहे। प्लास्टिक बंदी अंमलबजावणी करण्यासाठी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी सचिन तोंडेवाड, समन्वयक विशाल वाघमारे, स्वच्छता विभाग लिपिक कैलास गायकवाड, शासकीय सेवा अधिकारी हरिहर गवळी, शिवाजी कांबळे, आनंदा खंडागळे यांनी तपासणी करून अनेक दुकानदारांकडून बंदी असलेले प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करून अनेकांविरुद्ध कारवाई केली आहे। महाराष्ट्र वाइब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। त्यानुसार प्रत्येक किराणा दुकान व्यापारी व छोटे व्यापारी यांनी सिंगल प्लास्टिक वापरू नये यासाठी त्यांना किमान 5,000 रुपये फाईन लावण्यात येईल। ही मोहीम कधी सुरू राहील? ही मोहीम किमान 7-8 दिवस तरी चालू राहील किमान। आज आपण कुठल्या व्यापाऱ्यावर कारवाई केली? सगळे किराणा दुकान आणि छोटे हातगाडीवाले कारवाई करणार आहे। किती दंड लावला? सध्या नोटीस देणं आणि जप्ती करणं चालू आहे। किती दुकानदाराचा माल जप्त केला? कॅरी बॅग 10 दुकानात